मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आज खरंच मला खूप आनंद झालाय आणि आज रात्री मला झोप लागणार आहे की नाही हे पण कळत नाही. त्यावरती आता अर्जुन हसतो. पुढे ती आता म्हणू लागते, मला मनातला आनंद आवरताच येत नाही. मला माहीत होतं सर की त्या साक्षीनेच विलास काकांचा खून केला असेल. त्यावरती अर्जुन म्हणतो, हे अजून सिद्ध व्हायचं राहिलंय मिसेस साक्षी. तर साक्षी म्हणते, तुम्ही हे तर दाखवून दिलं ना, खुनाच्या रात्री साक्षी ही त्या रिसॉर्टमध्ये नव्हती. मग आता खून तिनेच केलाय याचे पुरावे मिळायला तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे. सर, ती दोषी आहे म्हणूनच ती बाहेर पडली होती, याच्यावर सर्वांना आता विश्वास ठेवावाच लागेल. आणि जेव्हा ते CCTV फुटेज आम्ही सर्वजण पाहत होतो ना, वेळी सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता. तो महिपत शिकरे आणि ती साक्षी पूर्णपणे घाबरून गेले होते आणि प्रिया देखील खूप घाबरली होती. आता प्रिया किती खोटं बोलते ना, हे सर्वांसमोर थोडे दिवसात येईलच. साक्षीला आणि प्रियाला कोर्टामध्ये आता खरं बोलावं लागणारच आहे, असं म्हणून सायली आता अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन अगदी शांतपणे झोपून गेलेला असतो. त्यावेळी सायली आता त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, सर, खरंच सकाळपासून खूप दमले आहेत आणि मी आपली वेड्यासारखी बडबड करतीये, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या अंगावर पांघरून टाकते. दुसरीकडे आता रविराज विचारतो, अगं साक्षी, सांग ना, तुला कसं आठवत नाही? तू जेव्हा त्या रिसॉर्टमध्ये गेली ते सगळं काही तुला आठवतंय, मग नंतरच का नाही आठवत? जेव्हा अर्जुनने ते CCTV फुटेज दाखवलं तेव्हाच. त्यावरती साक्षी आता खूप रडत असते. तर साक्षी, तू बोल, असं आता अण्णा म्हणू लागतात. त्यावरती साक्षी म्हणते, खरं तर मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवली आहे आणि जी कोर्टात सुद्धा सांगू शकले नाही. अण्णा, मला माफ करा, पण तुमच्यापासून सुद्धा मी ही गोष्ट लपवली आहे. अण्णा विचारतात, कोणती अशी गोष्ट आहे? त्यावरती साक्षी रडतच म्हणते की मी त्या दिवशी खूप नशेत होते आणि हे मी कोर्टात नाही सांगू शकले. माझ्या अण्णाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे म्हणून नाही सांगितलं. हे ऐकताच आता अण्णा आणि नागराज एकमेकांकडे पाहतात, कारण साक्षी ही पूर्णपणे खोटं बोलत असते. मी खून केलाच नाही असा रविराजला विश्वास बसण्यासाठी साक्षी हे खोटं बोललेली असते. रविराज म्हणतो, म्हणजे नक्की काय झालं ते सांग. त्यावरती साक्षी म्हणू लागते की माझ्या मित्रमैत्रिणींनी त्या दिवशी मला दारू पिण्यासाठी खूप आग्रह केला म्हणून मी प्यायले आणि मला एवढी नशा चढली की त्या रिसॉर्ट बाहेर मी कधी पडले आणि पुन्हा 10:50 कधी आतमध्ये आले हे माझंच मला समजलं नाही. तेव्हा एवढं माणूस नशेच्या आहारी जातं का? रविराज विचारतो. तर प्रिया, राकेश आणि नागराज फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. अण्णा आता मुद्दामच उठतो आणि साक्षीला म्हणतो, अगं, तुझ्या बापाचा विचार नाही आला का तुझ्या डोक्यात अशी दारू पिताने मुलगी म्हणून घेण्याची? मला तुझी लाज वाटते, दारूला हात लावताना तुला लाज नाही वाटली का? असं म्हणून अण्णा रागाच्या भरात आता मुद्दामच साक्षीच्या कानाखाली मारतो. तेव्हा रविराज आता अण्णाला शांत करतो. तू ही गोष्ट कोर्टात का नाही सांगितली? रविराज विचारतो. त्यावेळी ती म्हणते की अगोदरच्या वकिलांनी सांगितलं होतं की तू नशा केली होती ते कुणालाही सांगू नकोस आणि मी फक्त येण्या जाण्याची वेळ पाठ करून ठेवली होती, कारण प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. पुढे आता अण्णा खूपच चवताळतो आणि साक्षीला म्हणतो, अगं, 7 पिढ्या दारूला कुणी हात लावला नव्हता आणि तू दारू प्यायलीस, लाज वाटत नाही का? असं म्हणून पुन्हा आता तो तिच्या कानाखाली मारणार असतो. तेव्हा रविराज आता त्यांना अडवतो आणि म्हणतो, अहो महिपत, मुलीच्या अंगावर कुणी हात उचलतं का? तेव्हा आता साक्षी रडू लागते. तर बाळा, तू माझा जीव आहेस, प्राण आहेस, असं म्हणून तो आता साक्षीला मिठी मारतो. साक्षी आता रडू लागते. त्या दोघांचा ड्रामा पाहून रविराजच्या डोळ्यातही पाणी येतं. पुढे आता अण्णा म्हणतो, हिची आई गेल्यापासून हाताचा पाळणा करून हिला वाढवलंय आणि ह्याच मुलीने असं केल्यावर मग कसं व्हायचं? त्यावरती आता रविराज म्हणतो, माफ करा तिला, पण साक्षी, एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव, डॉक्टरांबरोबर आणि वकिलाबरोबर कधीही खोटं बोलायचं नसतं, नाहीतर अख्खं आयुष्य हॉस्पिटलमध्ये किंवा जेलमध्ये काढावं लागतं. त्यावरती आता साक्षी म्हणते की ठीक आहे, पुढे आपण काय करायचं असंही ती विचारते. तेव्हा पुढच्या हेअरिंगपर्यंत काहीतरी मार्ग काढावाच लागेल असं रविराज म्हणतो. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा झोपेतून उठतो. त्याला समजतं की माझ्या अंगावर तर ब्लँकेट आहे. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि सुप्रभात सर, असं म्हणून ती त्याला कॉफी देते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही आज तर खूप खुश दिसताय, पण हे ब्लँकेट कुणी टाकलं माझ्या अंगावर रात्री? कारण जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा तर माझ्या अंगावर नव्हतं ते. सायली आता लाजते आणि म्हणते, अहो, आई आल्या असतील किंवा विमलाताई आल्या असतील, नाहीतर अस्मिताताई आल्या असतील, त्यांनी टाकलं असेल. अर्जुनला आता माहीत असतं
असतं की हे ब्लँकेट हे माझ्या अंगावर सायलीनेच टाकलं होतं, पण तो आता तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ती सांगतच नाही. अर्जुन म्हणतो, असंही म्हणा ना की पूर्ण आजी देखील आल्या असतील. तेव्हा सायली आता म्हणते की ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, म्हणजे मी तुमच्या अंगावर ब्लँकेट टाकलं तरीही तुम्हाला प्रॉब्लेमच का? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, मला आत्ता समजलं की तुम्हीच माझ्या अंगावर ते ब्लँकेट टाकलं होतं, पण तू हे माझं गिफ्ट आहे का असं तो विचारतो. सायली म्हणते, मी का तुम्हाला गिफ्ट देऊ सर? अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, नवऱ्याचा वाढदिवस बायकोला माहीत नसेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. उद्या माझा वाढदिवस आहे हे मिसेस सायलींना सांगायला हवं, तर मम्माला किंवा घरातील कुणाला समजलं की सायलींना माझा वाढदिवस माहीत नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तो आता तिला सांगणार असतो, तेवढ्यातच त्याला एक फोन येतो. तर सायली आता लगेच हॉलमध्ये निघून जाते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली उद्या माझा बर्थडे आहे. त्यावेळी आता सायली तेथे नसते, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. मग नंतर तो म्हणतो, जर आता खाली जाऊन मम्माकडून समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. दुसरीकडे सुमन आता खूप घाबरलेली असते. ही आता नागराजला रविराजला आवाज देत असते आणि प्रियाला देखील. तेव्हा आता रविराज सोडून सर्वजण तेथे येतात. त्यावेळी नागराज विचारतो, काय झालं? सुमन म्हणते, हो तुम्हाला माहीत नाही का उद्या कोणता दिवस आहे? गेल्या वर्षी रविराज भाऊजींनी काय केलं होतं ते. त्यावेळी नागराजला आठवतं, गेल्या वर्षी रविराज दादाने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तर तो म्हणतो, हो मला माहिती आहे, त्यावेळी तो बाहेर गेला असेल असं तो म्हणतो. पण सुमन म्हणते, नाही आपल्याला त्यांना शोधायला जायला हवं. अहो गेल्या वर्षीचं तुम्हाला माहिती आहे ना? वेळी नागराज म्हणतो, हो तुझ्या शहाणपणामुळे गेल्या वर्षी दादा वाचला. तरच प्रिया देखील तेथे येते आणि विचारते, काय झालं? तर रविराज दादाला आम्ही बाहेर जातो शोधायला असं तो म्हणतो. तर इकडे आता कल्पनाने सगळी तयारी केलेली असते. काही माणसं आता बॉक्सेस घेऊन आलेले असतात. सायली विचारते, आई हे कसले बॉक्सेस आहेत? ही प्रतिमाच्या नावाने हे गोरगरिबांना धान्य वाटायचं आहे, त्याचबरोबर काही किराणा सुद्धा आहे, डाळ तांदूळ सगळं. पूर्णाजी दरवर्षी हे पूर्णाई गोरगरिबांमध्ये हे वाटतात असं आता कल्पना म्हणते. त्यावेळी सायली आता छान कल्पना आहे असं म्हणते, पण पूर्णाजी कुठे गेल्या आहेत असंही ती विचारते. तेव्हा पूर्णाजी ह्या गावी गेल्या आहेत, कारण दिवाळीच्या दिवशी जे नाणं सापडलं ना त्या नवस बोलायला गेल्या आहेत की माझी प्रतिमा लवकरात लवकर सापडू दे. सायली म्हणते, ठीक आहे. तर कल्पना म्हणते, आजच्या रात्रीची सर्व तयारी तूच करायची आहे हा सायली. तेव्हा विमला तेथे येते आणि म्हणते की कल्पना ताई आपणही तयारी करूया, तुम्ही नका काळजी करू, सायली ताईंना आपण मदत करूया. कल्पना म्हणते, नाही दरवर्षी मीच करते तयारी रात्रीची 12 वाजता, कारण की अर्जुनचा वाढदिवस आहे ना म्हणून. तर आता याबद्दल सायलीला काहीच माहीत नसतं, परंतु तू ती माहीत असल्यासारखं दाखवते आणि म्हणते, हो मी सर्व तयारी करेल. मनातल्या मनात आता ती विचार करू लागते, बापरे उद्या अर्जुन सरांचा वाढदिवस आहे आणि जेव्हा मी मधुभाऊंना सापडले होते तेव्हा मधुभाऊ उद्याचाच दिवस साजरा करतात, माझा वाढदिवस उद्या साजरा करतात. मी आता अर्जुन सरांसाठी एवढा स्पेशल दिवस बनवणार आहे ना की त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. म्हणून सायलीला आता खूपच आनंद होतो. तर विमल, कल्पना आणि सायली लगेच कामाला लागतात. दुसरीकडे रविराजने आता वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाची झाडं मागवलेली असतात. तेवढ्यातच सुमन, नागराज आणि प्रिया तेथे येतात. तर आता रविराजला समोर पाहून सुमनला जरा बरं वाटतं. तर आता आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं, तू घरात नव्हता तर, कारण तो दिवस जवळ येत चालला ना, आम्हाला खूप भीती वाटते असं आता नागराज रविराजला म्हणतो. रविराज म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी ह्यावेळी काहीही करणार नाही, फक्त माझ्या प्रतिमाची वाट पाहत राहणार. तेव्हा प्रतिमा काय ह्या झाडांतून येणार आहे का असं आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते. उद्या नक्की असं काय आहे कळतच नाही. इकडे अर्जुन हा विमलाला विचारतो, अगं विमला मम्मा आणि सायली कुठे गेले आहेत? तेव्हा आता घरातील सगळेजण कुठे कुठे गेले आहेत हे सगळं आता विमला सांगते आणि म्हणते की आजच्या ठळक बातम्या संपल्या. वेळी अर्जुन म्हणतो, मी मम्मा आणि सायलीबद्दल बोलतोय, तेव्हा त्या दोघीही बाजारात गेल्या आहेत असं आता विमल म्हणते. मग नंतर अर्जुन विचारतो, त्या दोघींमध्ये असं काही बोलणं झालं का जेणेकरून मम्माला धक्का बसला असेल? कसला धक्का असं आता विमल विचारते. तर अर्जुन म्हणतो, धक्का म्हणजे असा शॉक बसला असेल किंवा मम्माला वाईट वाटलं असेल सायलीचं बोलणं ऐकून. विमल म्हणते, असं काहीही घडलेलं नाही. अर्जुन पुन्हा एकदा तिला विचारू लागला. मित्रांनो, पुढील भागामध्ये कुसुम कविताला म्हणते की तुम्ही इथे थांबा ना, आपण सायलीचा वाढदिवस सगळेजण एकत्र सेलिब्रेट करूयात. तेव्हा ती म्हणते की नको असं म्हणून ती पुढे चाललेली असते. नेमकी त्याच वेळी आता सायली रिक्षातून खाली उतरते आणि कुसुम ताईच्या घराकडे येतच असते. त्यावेळी आता
प्रतिमा समोरून येत असते. सायलीच्या हातात पैसे असतात, ते चुकून खाली पडतात, प्रतिमाच्या पायाजवळ जाऊन पडतात. त्यामुळे सायली ते उचलण्याचा प्रयत्न करते, तर ही कविता तिला आशीर्वाद देते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.